सोलापूरमध्ये ज्या सरवदे यांची हत्या झाली त्या सोलापुरातील प्रभाग क्रमांक 2 मधला निकाल कसा लागलाय? तर या सरवदे यांच्या खून प्रकरणी जेलमध्ये असणाऱ्या शालन शिंदे या विजयी झाल्यात। नेमकं काय झालं होतं या प्रभागात? तर प्रभाग 2 मधील भाजपचे सर्व उमेदवार विजयी झालेत। भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांचे सुपुत्र किरण देशमुख यांचाही विजय झालाय। याच प्रभाग क्रमांकातील प्रभाग क्रमांक 2 क मध्ये बाळासाहेब सरवदे यांचा खून झाल्याची घटना घडली होती आणि येथूनच भाजप उमेदवार शालन शिंदे या खून प्रकरणी अटकेत होत्या। तुरुंगातूनच त्यांनी महापालिकेची निवडणूक लढवली होती आणि त्यांचा विजय झालाय। या प्रभागात विजयकुमार देशमुख यांचे पुत्र किरण देशमुख, कल्पना कारभारी, नारायण बनसोडे आणि हत्येच्या आरोपात तुरुंगात असलेल्या शालन शिंदे विजयी झाल्यात। प्रभाग 2 मधील उमेदवारी माघारी घेण्यावरून मनसेचे नेते सरवदे यांची हत्या झाली होती। हे प्रकरण चांगलंच गाजलं होतं आणि याचा परिणाम होईल असं दिसलं होतं। या सगळ्याचा भावनिक परिणाम निवडणुकीत होईल असं दिसलं होतं, मात्र त्याचा कोणताही परिणाम दिसून आलेला नाहीये हे आलेल्या निकालात समजते।